व्हेरी गुड आफ्टरनून. यातले किती लोक पहिल्या पार्टला नव्हते? ठीक आहे. आता तो जो पार्ट आहे तुम्ही चांगला शांततेने ऐकला होता, त्याच्यावर भरपूर विचार पण केला असेल. स्वतःचे करिअर गोल्स हे डिसाईड करण्यासाठी बराचसा प्रयत्न तुम्ही केलेला असेलच, ही आशा करतो. तो पार्ट मी त्या दिवसचा मुद्दाम व्हिडिओ चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकून ठेवलेला आहे. शेवटी मी तुम्हाला त्याची लिंक पण सांगेल. ज्यांना तो पुन्हा एकदा शांततेने ऐकायचा असेल, त्या दिवसचं पूर्ण स्पीच त्याच्यात आलेला आहे. तर तो पार्ट आहे. आज जो पार्ट आपण घेणार आहे, या ठिकाणी आपला टार्गेट जो आहे तो त्या दिवशी आपण हाऊ टू सिलेक्ट गोल, हाऊ टू फिक्स गोल आहे ना, स्वतःच्या आवडीनिवडी इथपर्यंत पोहोचलेलो होतो. पण आता ऑप्शन्स काय उपलब्ध आहे. तुम्हाला पण मी म्हटलं होतं की पहिले सर्च करा की काय काय आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी असू शकतात की ज्या आपल्याला आज माहीतसुद्धा नाही. तर असा सर्च तुम्ही केला असेल. नॅचरली तुमची अभ्यासाची सध्या जी घाई आहे ती खूप आहे, कारण 10वीला म्हटलं की 10वी जास्त इम्पॉर्टंट आहेच. परंतु सोबत थोडा वेळ तरी आपण या आपल्या करिअरच्या ऑप्शनसाठी निवडीसाठी दिला गेला पाहिजे. तर आज मी थोडंसं तुम्हाला हेल्प करण्याच्या अँगलने की करिअर काय काय असतात किंवा कुठले कुठले करिअर्स तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं पाहिजे असा प्रयत्न करतो. आता यामध्ये कसं आहे पहा, तुम्ही जर असे यूट्यूब चॅनल किंवा बुक्स पाहिले तर तो तुम्हाला खूप थिरॉटिकली समजावून सांगेल की ऑप्शन्स करिअर्स काय काय असतात. आणि नॅचरली सगळे आर्ट्स कॉमर्स सायन्स व इंजिनिअरिंग मेडिकल अशा सगळ्या शाखा वाढत जातात. मी थोडंसं डिफरंट अप्रोच तुम्हाला देतो बघण्याचा दृष्टिकोन. कारण तुमच्याकडे आज चॉईस जे काही आहे 10 15 20 असतील, त्याच्यापैकी तुम्ही निवडणार आहे. पण आपल्याला असं माहीत नाही की अजून चॉईसेस किती किती असतात. अशावेळी मग आपण ऑप्शन आपलं 2 मिस्टेक्स असतात लाईफमध्ये. बघा, पुन्हा एक पॉईंट लक्षात घ्या. देअर आर 2 टाईप्स ऑफ मिस्टेक्स इन लाईफ जे माणूस करू शकतो. एक असते मिस्टेक ऑफ सिलेक्शन आणि एक असते मिस्टेक ऑफ ओमिशन. हा पॉईंट खूप बारकाईने लक्षात ठेवा. मिस्टेक ऑफ कमिशन अँड ओमिशन असं आहे. कमिशन म्हणजे सिलेक्शन. मिस्टेक ऑफ कमिशन अँड मिस्टेक ऑफ ओमिशन. बघा, तुम्हाला हे उदाहरण सांगतो कसं आहे. हिटलर सगळ्यांना माहीत आहे. हिटलर त्याच्या आधीच्या युद्धामध्ये लास्ट स्टेजमध्ये युद्ध असताना हिटलर एकटा असा उभा होता सैनिक म्हणून. दुसरा एक सैनिक त्याच्यावर बंदूक ताणून होता आणि एकाच सेकंदात त्याला गोळी मारली असती तर हिटलर गेलेला असता. पण त्यांनी गयावया केली. या सैनिकाला त्याची दया आली आणि त्यांनी माफ केलं की ठीक आहे, त्याला सामावून घेतलं आणि तोच पुढे हिटलर बनला, ज्याने इतका क्रूर नाश केला लोकांचा वगैरे. म्हणजे दिस इज कॉल्ड मिस्टेक ऑफ ओमिशन. त्यांनी ओमिट केलं, चूक केली एक छोटीशी, आणि ती लाईफला किती मोठी भोवली, पूर्ण देशामध्ये किती भोवली. आणि मिस्टेक ऑफ कमिशन काय असते की एखादी गोष्ट आपण करायला गेलो आणि करतो आहे, करता करता लाईफच्या एंडला जाऊन कळलं की आपण हे सिलेक्शनच चुकीचं केलं होतं. तर हे जे सिलेक्शन चुकीचं झालं असेल तर पूर्ण लाईफ आपली त्याला रिकॅप नाही आहे. मूवीजसारखं ॲक्शन रिप्ले नसते त्याला. पुढे एकदा लाईफमध्ये आपण जसं जसं पुढे गेलो तर ती झालेली मिस्टेक किंवा ओमिशन या दोन्ही गोष्टी आपल्याला त्रास देऊ शकतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. हे तुमचं खूपच क्रुशियल वय आहे की ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रॉपर झालं पाहिजे किंवा ज्या गोष्टी तुम्ही सोडणार आहे ते खूप विचार करून सोडल्या गेल्या पाहिजे की याच्यात मला आता लक्ष घालायचं नाही. तर सिलेक्शन अँड ओमिशन, ओके, कमिशन अँड ओमिशन असं लक्षात ठेवलं तरी चालेल. मग आता मी ॲप्रोच कसं तुम्हाला देणार आहे की आता समजा आपण एक पृथ्वीचा विचार करू की पृथ्वीवर काय काय आहे. करिअर्स कुठून बनतात? पृथ्वीवर जे काही आहे त्याच्यातूनच कोणी प्रत्येकजण काही ना काही करतो आहे. हे सगळे करिअर्स आहे. मग आपण थोडंसं, मी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या एक डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर असं सेक्टर वाईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आपल्या 1947मध्ये जेव्हा इंडिपेंडन्स मिळालं त्याच्यानंतर या प्लॅनिंगवर खूप विचार झाला आणि खूप साऱ्या विचारवंतांनी, अर्थशास्त्रज्ञांनी अलग अलग प्लॅनिंग वगैरे तयार करून दिले. तर जे काही काम करिअर निवडीचं तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही जर हा धागा पकडला तर खूप सोपं होईल. जसं रिझर्व्ह बँकेची जर तुम्ही एक लिस्ट पाहिली की रिझर्व्ह बँकांना गाईड करत असते की तुम्ही फायनान्स करा, लोन द्या. तर लोन कशासाठी द्या याची एक मोठी 1000, 2000, 3000 व्यवसायांची यादी आहे. तर त्या व्यवसायाची यादी जर तपासली तर आपलं काम अर्धं होऊन जातं. दुसरा एक सोर्स आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. इन्कम टॅक्समध्ये जेव्हा लोक इन्कम टॅक्सचं रिटर्न भरत असतात तिथं यादी असते की कोणचा व्यवसाय करतो आहे, नोकरी करतो आहे. म्हणजे भारतात जे काही उपलब्ध व्यवसाय आहे किंवा जे काही ऑप्शन्स आहेत त्या सगळ्याची यादी तिथं भेटून जाते.
म्हणजे असं जेव्हा समग्र आपल्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट असेल ना, तर त्यातून मग सॉर्टिंग करत करत पहिले आपण 50 गोष्टींवर येऊ की या 50पैकी मला एक निवडायचं आहे. मग 50पैकी हळूहळू करत करत 10 गोष्टींवर येऊ आणि 10पैकी शेवटी 5 आणि एक फायनली लाईफमध्ये एकच गोष्ट शेवटपर्यंत आपल्याला न्यायची असते. तर हे मुद्दाम जे तुम्हाला सोर्सेस सांगितले की हे लिस्ट कुठं भेटेल. तुम्ही गुगलवर टाकलं तरी लिमिट्स आहे, GPT वर टाकलं तरी लिमिट्स आहे. तो एवढा देणार नाही जेवढा इन्कम टॅक्सच्या साईटवर आहे किंवा रिझर्व्ह बँकेच्या साईटवर आहे. तर मी तोच धागा पकडून तुम्हाला थोडंसं तुमचं विजन असं वेगळं करतो. बघा पृथ्वीवर काय काय म्हटलं तर आपण भारतातली पॉलिसी बघू की भारतामध्ये 3 सेक्टरमध्ये हे सगळं विभागलं गेलेलं आहे. ज्याला पहिलं म्हटलं जाते प्रायमरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर म्हणजे कोणचं सेक्टर, जे निसर्गतः उपलब्ध आहे ते सगळं. त्याच्यामध्ये आलं शेती, फॉरेस्ट, नद्या, समुद्र, जमिनीच्या आतमधले खनिज, हवामान, त्याच्या आतमध्ये काय असेल उपलब्ध ते, म्हणजे निसर्गतः जे काही आपल्याला मानवाला मिळालेलं आहे हे सगळं जे असते त्याला म्हणतात प्रायमरी सेक्टर. तर आता याच्यामध्ये खूप सारे करिअर्स आहेत. तुम्ही जसं तुमच्या डोक्यात आता हा पॉईंट मी टाकला, तुमच्या डोक्यात एक एक चक्र सुरू होईल की फॉरेस्ट एक डिपार्टमेंट झालं वेगळं. फॉरेस्टमध्ये घुसल्यानंतरसुद्धा अनेक डिपार्टमेंट आहे. तिथं जे काही वनस्पती आहे त्याचं संशोधन अलग चालते, त्याच्यामध्ये प्राणी आहे, त्याच्यानंतर त्याच्यात खूप सारे नैसर्गिक काही आपल्याला मौल्यवान वस्तू मिळतात. या सगळ्यांमध्ये एकेका गोष्टी एकेकाचं करिअर घडू शकते. इतक्या गोष्टी त्या फॉरेस्टमध्ये सापडतात. तसं समुद्र म्हटलं तर हा एक नैसर्गिक स्रोत आहे, त्याच्या आतमध्ये एक खूप मोठा खजिना आहे. तुमचं लाईफ तुम्हाला मग समुद्राच्या रिलेटेड करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर विचार करा. ॲग्रिकल्चरचं एक फील्ड आहे. ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चर ऑलरेडी डिग्री असते, पण कोणाकोणाला त्याच्यामध्ये अनुसंधान करून असा एक होता कारवर नावाचं एक पुस्तक तुम्हाला नाव सांगतो, ते लक्षात ठेवा. एक होता कारवर. जेव्हा आफ्रिकेमध्ये खूप सारा दुष्काळ पडला होता की खायचे वांदे होते लोकांचे, तर त्या कारवर म्हणजे ती वीणा गवाणकर म्हणून मराठी बाई आहे, तिने त्याचा अनुवाद केला. तो ओरिजिनल पुस्तक तिकडलं होतं. तर तो एक व्यक्ती होता तिथे की लोकांचे खायचे वांदे आहेत, तर त्यांनी त्या काळामध्ये जमिनीला नांगरून मेहनत करून करून आलू पेरले होते आणि इतकं मोठं पीक घेतलं होतं की त्यांनी त्या लोकांच्या खाण्याचा प्रश्न मिटवला होता. तर ही जी गोष्ट आहे, तर असे काही अनुसंधान ॲग्रिकल्चरमध्ये घडू शकतात. तर प्रायमरी सेक्टर हा खूप मोठा आहे. खनिज आहे, भूगर्भ आहे, याच्या आतमध्ये खूप सारे साधनं आहे. तर तुमचं करिअर, तुम्हाला कोणाला त्याच्यातली आवड असेल तर त्याच्यामधले करिअर्स असतात. म्हणजे प्रायमरी सेक्टर हा एक खूप मोठा बिग सेक्टर आहे. आता दुसरा सेक्टर जो आहे सेकंडरी सेक्टर. हा सेकंडरी सेक्टर असा असतो की जो प्रायमरी सेक्टरच्या प्रॉडक्ट्सवर काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करत असतो, त्याला सेकंडरी सेक्टर म्हणतात. मग याच्यामध्ये इंडस्ट्री पूर्ण आली. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस असो, फॉरेस्टचे प्रोड्यूस असो, समुद्रामधले प्रोड्यूस असो, त्याला प्रोसेसिंग करून काहीतरी प्रॉडक्ट नवीन नवीन बनवणं, हे काम सेकंडरी सेक्टरचं आहे, ज्याला इंडस्ट्रीयल सेक्टर म्हटलं जातं. तर करिअरमध्ये इंडस्ट्री हा एक खूप मोठा ऑप्शन आहे की खूप लोकांच्या डोक्यामध्ये असू शकते की काही लोकांना असेल की मला जॉब करायचा आहे, पण काही लोकांच्या डोक्यात असेल की मला बिझनेस करायचा आहे किंवा इंडस्ट्री टाकायची आहे, मी खूप लोकांना रोजगार देणार आहे. म्हणजे असे अनेक ऑप्शन्स तिथनं निर्माण होतात. हा सेकंडरी सेक्टर झाला इंडस्ट्रीयल सेक्टर. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही म्हणाल तर 1000 व्यवसाय सांगा तर 1000 आहे. जे काही आता आपल्या रूममधल्या जर वस्तू आपण नुसतं बघत गेलो एकसारखं, तर प्रत्येक वस्तू बनवणारी कुठली तरी इंडस्ट्री आहे. आणि एवढ्या साऱ्या इंडस्ट्री असल्यावरसुद्धा चायनाने आपल्यावर पूर्ण ओव्हरकम केलेलंच आहे. म्हणजे प्रत्येक घराघरात चायनाचे प्रॉडक्ट्स पोहोचले. म्हणजे कुठं ना कुठं त्याची अजून उणीव आहे की भारतामध्ये सुद्धा तसे प्रॉडक्ट्स बनवण्याची पोकळी आहे, गरज आहे. तर तो एक इंडस्ट्रीयल सेक्टरवाला सेकंडरी सेक्टर. एक तिसरा सेक्टर आहे टर्शरी सेक्टर, त्याला म्हणतात. टर्शरी म्हणजे थर्ड सेक्टर. तर हा सर्व्हिसेसचा सेक्टर. म्हणजे पहिला प्रायमरी सेक्टर बेसिक सेक्टर आहे, सेकंड इंडस्ट्रीयल की जो त्याच्यावर काम करतो, आणि तिसरा सेक्टर आहे ज्याला बिझनेस अँड सर्व्हिस क्लास म्हटला जातो. म्हणजे हे जे इंडस्ट्रीचे प्रॉडक्ट्स बनवले ते लोकांपर्यंत पोहोचवणे, याच्यासाठी सर्व्हिसेस द्यावं लागणार आहे. तर ह्या सर्व्हिसेस देणारा तिसरा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे जॉब्स येतात. म्हणजे प्रायव्हेट कंपनीचे जॉब्स असो किंवा गव्हर्नमेंटचे जॉब्स असो, तुमचे स्वतःचे प्रोफेशनल काही बिझनेसेस असो, जेवढे तुम्ही नावं डोळ्यासमोर आणाल हे सगळ्या सर्व्हिसेस, जसं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, CA आहे, हे सगळे प्रोफेशनल्स आहे, लोकांना सर्व्हिस देणारे आहे. बँकर्स आहे, इन्शुरन्स सेक्टर आहे, बँकर्स आहे, या सगळ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये मोडणार आहे. मग हे 3 बेसिक स्ट्रक्चर बेसिकली लक्षात ठेवा. प्रायमरी सेक्टर, बेसिक, जे पटकन चल. लवकर
प्रायमरी सेक्टर जे बेसिक सेक्टर आहे, सेकंड म्हणजे इंडस्ट्रीयल आणि थर्ड सर्व्हिस. अजून एक चौथं सेक्टर मर्जिंग आहे पूर्ण वर्ल्डमध्ये जे बोललं जातं, ते आहे रिसर्च. म्हणजे एक डिसिजन रिसर्चचं पूर्ण दुनियाचे प्रॉडक्ट्स बदलू शकते किंवा सिस्टीम बदलू शकते. तर रिसर्चला खूप सारं महत्त्व आहे. जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आम्ही 96-97च्या काळामध्ये मी बँकेमध्ये असताना 95 कम्प्युटर्स आले आणि तोपर्यंत लँडलाईन मोबाईल हे होते, फोन सिस्टीम होती आणि नंतर STD सिस्टीम आली होती की इथून आपण कॉल केला तर डायरेक्ट STD कोडने लावून तो नंबर लागायचा. त्या काळामध्ये एक पेजर नावाचं इन्स्ट्रुमेंट आलं, पेजर. आता हे पेजर जे होतं ना, ते फक्त मॅसेज त्याच्यावर यायचं. तर त्या काळामध्ये 1 वर्ष तर इतका धुमाकूळ केला होता पेजरने, तुम्ही दोघं शांत बसा, नाही तर तुम्ही अलग अलग बसले किंवा बाहेर जायचं असेल तर बाहेर जा. पेजर जे आहे, पेजरने असा धुमाकूळ केला होता की तोपर्यंत आपण जो संपर्क करतो एकमेकाशी, तो लँडलाईन म्हणजे वायरमधनं आवाज गेला तेच होतं. पेजर असं इन्स्ट्रुमेंट आलं होतं की आपण कुठल्या तरी सर्व्हिस प्रोव्हायडरला फोन करणार आणि तो तिथून मॅसेज टाकणार. मग ज्याच्याकडे ते पेजर असेल, मोबाईलसारखंच इन्स्ट्रुमेंट होतं, त्याला तो मॅसेज द्यायचा की समवन वॉन्ट्स टू टॉक टू यू. मग तो कुठेतरी STDवर जाऊन त्याला कॉन्टॅक्ट करेल. म्हणजे निरोप पोहोचवण्याचं असं एक साधन पेजर आलं होतं. पण त्या एका वर्षात मोबाईल आला आणि मोबाईल जसा आला तर पेजर पूर्ण नामशेष झाला. म्हणजे एक रिसर्च पूर्ण जगातलं सगळ्या सिस्टीम बदलू शकतो. म्हणून याला सगळ्यात महत्त्व जास्त दिलेलं आहे, ज्याला क्वाटर्नरी सेक्टर किंवा चौथं सेक्टर म्हटलं जाते, रिसर्चवालं सेक्टर. तर हे 4 सेक्टर्स आहे की मग आपल्याला डिसाईड करायचं असते की आपल्याला याच्यापैकी जॉब कुठे करायचा आहे आणि त्या जॉब करताना आपण किती आनंदी राहणार आहोत किंवा कुठलं करिअर निवडणार आहोत. तर एक ब्रॉड व्ह्यू तुम्हाला मी दिला की कोणतं सेक्टर असायला पाहिजे. आता एज्युकेशन वाईज जर पाहिलं तर 10वी नंतर 11वी 12वी करणे हा एक महत्त्वाचा पर्याय आहेच आहे. जिथून तुम्ही पुढे कुठलंही करिअर पकडलं तरी तो रस्ता 11वी 12वीतूनच जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण काही लोकांच्या घरची फायनान्शियल परिस्थिती खराब असेल तर त्यांना 10वी नंतर इमिजिएट फायनान्सची गरज आहे, इन्कमची गरज आहे. तर गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी सुद्धा तरतूद करून ठेवले आहेत. काही डिप्लोमा कोर्सेस असतात, ITIचे कोर्सेस आहे, पॉलिटेक्निक आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जे पुढचं मोठं शिक्षण आहे त्याचा एक छोटं रील, न्यूज रीलसारखं आपण छोटं पिक्चर, तो या सगळ्या डिप्लोमा, पॉलिटेक्निक आणि ITI किंवा व्होकेशनल कोर्सेस म्हणतो आपण, याच्यामध्ये ऑलरेडी करून दिलेला आहे. म्हणजे त्याला ताबडतोब काहीतरी जॉबची गरज आहे किंवा फायनान्सची गरज आहे, तो असा छोटा कुठला तरी कोर्स करून त्याचं उत्पन्न चालू करू शकतो. म्हणजे जेवढे इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये आहे तर इकडे डिप्लोमा आहे. म्हणजे तेच काम करताना या जर डिप्लोमा केला असेल तर तो त्याच्या बेसिसवर स्वतःचं उदरनिर्वाह करू शकतो. तर हे 10वी नंतरचे हे छोटे कोर्सेस झाले. मग आता 11वी 12वी निवडताना कोणत्या लाईन्स आहेत तर आपल्याला साधारण 3 लाईन्स तर इंडियामध्ये आहेच, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ज्याला आपण म्हणतो. पण आता जी न्यू एज्युकेशन सिस्टीम येऊन राहिलेली आहे त्याच्यामध्ये 8वी नंतर विद्यार्थ्यांना चॉईसेस ठेवलेले आहे. बफे पार्टीसारखे तुम्हाला रोटी, भात, सब्जी, दाल घ्या असं कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला वाटलं की दहीवडा चांगला वाटू राहिला तो घ्या, एखादी मिठाई चांगली वाटते आहे, म्हणजे समजलं का की कुठलाही चॉईस करता येतो सब्जेक्ट असं येणार आहे. लकीली अजून म्हणजे अनफॉर्च्युनेटली तुमच्या बॅचला ते नाही झालं लागू, पण ती चॉईस 8वी नंतर येणार आहे. म्हणजे एखाद्याला भूगोल आवडतो आणि भूगोलसोबत गणित पण आवडते तर तो ती चॉईस करू शकणार. तर हे 8वीपासूनच डिसाईड होईल. पण आता सध्या तुमच्याकडे जो ऑप्शन आहे तो 11वी 12वीमध्ये निवडण्याचा आहे. मग आता 11वी 12वीमध्ये 3 स्ट्रीम्स बेसिकली मी सांगितल्या, ज्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे सगळ्यांना माहीत आहे. आणि मेजॉरिटी स्टुडंट सायन्सकडे जातात कारण सायन्सकडून पुढे जाणारे रस्ते भरपूर आहेत. कॉमर्सकडून जाण्याचा उद्देश व्यापार, CA बनणे, ICWA किंवा असे जे भारी कोर्सेस आहेत की ज्याच्याने तुम्ही एक खूप मोठे प्रोफेशनल होणार आहे. कंपन्यामध्ये सुद्धा मोठ्या लेवलचे जॉब तुम्हाला मिळू शकतात किंवा स्वतंत्र तुम्ही व्यवसाय करू शकता. अशा खूप साऱ्या विंग्स कॉमर्स थ्रू ओपन होतं. आणि तिसरा जो आर्ट्सवाला आहे त्याच्यामध्ये ह्युमन्स म्हणजे सब्जेक्ट जेवढे असतात, सोशॉलॉजी आहे, सायकॉलॉजी आहे ना, या टाईपचे पॉलिटिकल सायन्स आहे, म्हणजे ह्युमन रिलेशन्स याच्या संबंधी. आर्ट त्याच्यातच आहे, लिटरेचर त्याच्यातच आहे. तर ज्याचं जसं अंग आहे, ज्याला जसं वाटतं की आपलं करिअर याच्यात करावं तर ते आर्ट्सवाली लाईन आहे, ज्याच्यामध्ये फाईन आर्ट्स पण आहे, लिटरेचर आहे सगळं. तर या टाईपचं आर्ट्समध्ये करिअर्स आहे. आता हे 11वी 12वीचं करिअर निवडतानाच आपल्याला सगळ्यात मोठी काळजी घ्यावी लागते की आपल्याला डोक्यात पुढे काय आहे, की आपल्याला पुढे काय बनायचं आहे. मग आता सेक्टर्स कोणते आहेत जे जॉबमध्ये जाणारे आहेत. तर मेजॉरिटी सगळ्यांना 3-4 सेक्टर नॉर्मली माहीत आहे. एक इंजिनिअरिंग, हे सगळ्यांना माहीत आहे. नुसतं इंजिनिअरिंग म्हणून चालत नाही. एकट्या इंजिनिअरिंगमध्ये 40 ते 50 प्रकारचे अलग अलग इंजिनिअरिंग्स असतात.
ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वेगळं आहे, मेकॅनिकल आहे, कम्प्युटर आहे, आय टी आहे ना, प्रोडक्शन आहे, केमिकल आहे. खूप सारे स्ट्रीम्स आहे की जे इंजिनिअरिंग करता करतासुद्धा तुम्ही एका वेगवेगळ्या स्ट्रीमचे इंजिनियर्स बनत असता. आमच्या काळात आमच्या क्लासमधून जो मेरिट आला होता 10वीला, त्यांनी त्यावेळेस महाराष्ट्रात फक्त 20 जागा होत्या. इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग केलं होतं, इन्स्ट्रुमेंटल. तर ती फक्त COEPला त्याच्या 20 जागा होत्या. तर ते त्यांनी केलं. त्याला इतका इमिजिएट जॉब मिळाला. आज तो कंपनीचा CEO वगैरे आहे, अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे असे पण विविध इंजिनिअरिंगचे फील्ड्स आहेत. तर इंजिनिअरिंग हा एक ब्रॉड टॉपिक झाला की इंजिनियर मला बनायचं आहे. म्हणजे नुसतं इंजिनियर बनला म्हणजे झालं नाही, तर तुम्हाला स्पेसिफिक कशाचं इंजिनियर बनायचं आहे ही सुद्धा आपल्या डोक्यामध्ये कल्पना क्लिअर पाहिजे की आपल्याला भविष्यात काय बनायचं आहे. तर इंजिनिअरिंग हे एक मॉड्यूल सगळ्यांना माहीत आहे. दुसरं मॉड्यूल मेडिकलचं सगळ्यांना माहीत आहे की मेडिकलमध्ये मग मेडिकल अँड हेल्थ सर्व्हिसेसमध्ये लंबी सारी यादी आहे. MBBSपासून आपण जातो, मग MD जातो, नंतर MS किंवा आहे ना वेगवेगळ्या शाखा तिथं उद्भवतात. आता बॉडी जो आहे, पहिले एक साधा डॉक्टर काय करते हां, एक साधा डॉक्टर असायचा पहिले. तो पूर्ण एक कुठलाही पेशंटाला कुठलाही आजार असला तरी तो एकटाच त्याला औषधी द्यायचा. पण पुढे पुढे जसं जसं स्पेसिफिकेशन होत गेलं तर प्रत्येक बॉडी पार्ट्सचा एक वेगवेगळा डॉक्टर आला. नुसतं बॉडी पार्ट्स नाही, नुसतं दातांची जर स्टोरी सांगितली तो एंडोडर्मिस्ट, एक्झोडर्मिस्ट आहे ना, इतके म्हणजे हिरड्यांच्या वरचं काम करणारा आला, दातांवर काम करणारा, त्याच्या कोटिंगवर काम करणारा, इतकं स्पेसिफिक त्याच्यामध्ये चाललेलं आहे. तर जितकं आपण त्या विषयाला निवडतो त्याच्यानंतर खूप डीप त्या विषयामध्ये जावं लागतं की पुढे कोणत्या गोष्टीला स्कोप राहणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला मग ते ठरवत न्यावं लागतं की आपण कशामध्ये एक्सपर्ट होणार किंवा आपल्याला कशात आवड आहे. तर इंजिनिअरिंग एक फील्ड झालं. दुसरं मेडिकलमध्ये नुसतं MBBS, MD, MS हेच नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त पॅरामेडिकल कोर्सेस आहे, नर्सिंगचे कोर्सेस आहे, डेंटिस्ट आहे, BAMS आहे, होमिओपॅथी आहे, खूप सारे युनानी आहे. म्हणजे अलगसुद्धा मेडिकलचे पर्याय जे काही जगभर उपलब्ध आहे, आयुर्वेद आहे. या सगळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपलं स्वतःचं करिअर घडवू शकतो किंवा आपलं स्वतःचं लाईफ कसं आनंदी होईल या अँगलने विचार करू शकतो. ठीक आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल. तिसरं जे फील्ड आहे मेन सध्या जो स्कोपच्या हिशोबाने पाहिलं तर बरेचसे लोक आता मॅनेजमेंटकडे जातात. आता मॅनेजमेंट असा विषय आहे की कुठलाही बिझनेस असेल तर कुठलाही बिझनेस तुम्हाला जर मोठा करायचा असेल तर एक व्यक्ती प्रोडक्शन चांगलं करू शकतो किंवा रिसर्च चांगला करू शकतो. पण तुम्हाला प्रोडक्शन आणि रिसर्च नुसतं करून होत नाही. त्याचं प्रॉपर मार्केटिंग झालं पाहिजे, तो प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ह्या सगळा स्टाफ सगळं मॅनेज करणारे लोक पाहिजे. म्हणजे मॅनेजर्सची गरज खूप आहे फ्युचरमध्ये. कारण सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपले इंडस्ट्रीज, बिझनेस टाकणार आहे. तर तिथं मॅनेजर्स, चांगल्या लेवलचे मॅनेजर्सची गरज आहे. तर हा मॅनेजमेंटवाला जो MBAवाला कन्सेप्ट आहे तो एक मेजर सध्या चॉईस ऑफ सिलेक्शन आहे लोकांमध्ये. चौथं एक सेक्टर आहे लॉ आणि लिगल. हा खूप कधी न संपणारा विषय आहे लॉवाला. कारण जितकं जग आता जवळजवळ येत चाललं आहे, ग्लोबल विलेज म्हणतो आपण. ग्लोबल विलेज माहिती आहे ना काय? पूर्ण ग्लोब म्हणजे पृथ्वी जी आहे ती एक विलेज आहे असं समजा. म्हणजे कोणी कुठल्याही खेड्यात जाऊ शकतो, येऊ शकतो, व्यापार करू शकतो, अशा टाईपचा तो कॉन्सेप्ट आहे. मग असं करत असताना प्रत्येक देशाची आपली लँग्वेज वेगळी, त्यांचे कायदे वेगळे. मग एका देशातून दुसऱ्या देशात व्यापार होत असताना लीगल अडचणी काय काय येणार आहे या सगळ्याचा अभ्यास करून कानून बनवणारे, कायदे बनवणारे, त्याचे ॲग्रीमेंट्स बनवणारे अशा लीगल लोकांची खूप सारी गरज पूर्ण देशभर राहणार आहे, जगभर राहणार आहे. तर लॉ लीगल सेक्शन हा एक वेगळा सेक्टर आहे. याच्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चर आहेच. ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री, फिशरी, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जेवढे काही सेक्टर्स आहेत या सेक्टरमध्ये कधीच स्कोप न संपणार आहे. कारण शेवटी प्रत्येक माणसाला खायला लागणारच आहे आणि ते प्रोव्हाइड करणारे सेक्टर जे आहे ते ॲग्रिकल्चर आहे. ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरी, फॉरेस्ट्री, ॲपिकल्चर, एव्हिकल्चर, भरपूर सारे वेगवेगळे स्कीम्स आहे की ज्याच्या अंतर तुम्ही वेगवेगळे करिअर्स आपले करू शकता, निवडू शकता. खूप सारे लोक असे आहे पुण्याच्या भोवती जरा जास्त आहे की जे डिग्री ॲग्रिकल्चरची करतात आणि स्वतःचा मोठा व्यवसाय करतात आणि करोडोचे उत्पन्न कमावतात आणि स्वतःची लाईफ पण चांगल्या पद्धतीने जगतात आहे. आणि सोबत त्यांनी एक व्यवसाय निर्माण केला ज्याच्यातून काही लोकांना रोजगारही मिळाला आणि त्यांचंही काम भागलं. तर हा एक ॲग्रिकल्चर सेक्टर या अँगलने विचार केला तर खूप मोठा आहे. तर ॲग्रिकल्चर झालं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग कॉमर्समधले पाहिले तर CA वाली सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठं करिअर जे आपण कॉमर्समध्ये म्हणतो तर CA, ICWA,
हे जे असतात याच्यामध्ये कंपन्यांचे पूर्ण अकाउंटिंग करणं, त्यांचे प्रोजेक्शन्स काढणं, पुढचं प्लॅनिंग करून देणं, हे सगळे कामं त्यांच्याकडे असतात. म्हणजे तिथं खूप डोक्याचं काम त्या ठिकाणी राहतं. त्याच्यामुळे CAची डिग्री करताना खूप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, सिटिंग कपॅसिटी पाहिजे, बैठक पाहिजेच कंटिन्यू, आणि फ्युचरचा विचार करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप सारे करिअर्स आहेत, म्हणजे जे आपल्याला आज माहिती नाही. मी तुम्हाला सांगून सांगून किती सांगणार आहे. तुम्ही जेव्हा ती यादी बघाल, एक ॲक्च्युरी म्हणून एक कन्सेप्ट आहे. ॲक्च्युरी म्हणजे कॉमर्समधनंच तो माणूस जातो की जो इन्शुरन्स कंपन्यांचा एक प्लॅन बनवणारा आणि सगळे प्रोजेक्शन तयार करणारा माणूस असतो, ज्याला 16 परीक्षा पास करावं लागतं. 16 परीक्षा पास केल्यानंतर तो एक ॲक्च्युरी बनतो. मग तो ॲक्च्युरी असा माणूस असतो की जो पुढचे 100 वर्षात मृत्यूचं प्रमाण काय राहणार आहे, ॲक्सिडेंटमधून किती लोक मरणार आहे, नॅचरल डेथने किती मरणार आहे, मागच्या 100 वर्षात इतिहास काय होता, त्याच्यावरून तो रेशो काढेल. त्याच्यावरून तो इन्शुरन्स कंपनीला गाईड करेल की तुमचा प्रीमियम किती असायला पाहिजे. म्हणजे 1000 लोकांनी पॉलिसी काढली तर 3 लोक त्यातले जर मरणार असतील तर मग इतके इतके पैसे कंपनीला द्यावं लागणार आहे. हा सगळं प्रोजेक्शन जे आता भविष्यात आपल्याला माहीत नाही अजून, पण ते पण प्रोजेक्शन तो माणूस काढतो. इतकं त्याचे कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग त्या ठिकाणी असायला पाहिजे. तर हे एक मोठं करिअर इन्शुरन्स आणि याच्यामधलं आहे. पुन्हा कॉमर्समधून जाणाऱ्या वाट्या, जुन्या काळात आपण जे म्हणायचो की बँकिंग, इन्शुरन्स, म्हणजे जिथं व्यापार आला त्या सगळ्या वाट्या कॉमर्स मार्फत जातात. पण सध्या थोडासा त्याच्यात बदल झालेला आहे. कुठल्याच कंपनीमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्हाला आता स्वतः ते मॅन्युअली करायची गरज राहिलेली नाही. हे सगळं कॉम्प्युटर थ्रू ऑपरेट होत असतं. त्याच्यामुळे कॉमर्सचं बॅकग्राऊंड नसताना आर्ट्सवाला माणूससुद्धा बँकिंगमध्ये काम करू शकतो. कारण त्याला आता डेबिट काय असतं, क्रेडिट काय असतं, पैसे आले तर कुठे एंट्री करा, पैसे गेले तर काय करा, हे समजून घेण्याची गरज नाही राहिली. सगळं कॉम्प्युटरवर प्रोग्रॅमिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे तो मीच जो होता जुना, तो आता यातनं हळूहळू बाजूला पडलेला आहे. पण कॉमर्सच्या वाटा अगणित आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात जर आलं की जगभर तुम्हाला काहीतरी क्रांती करायची आहे आणि एक अर्थशास्त्रज्ञ एक जर कन्सेप्ट त्यांनी खूप सुंदर काढला तर जगाचा प्रश्न मिटवू शकतो. म्हणजे मला जर विचारलं तुम्ही तर सगळ्यात टॉप लेवलला जगामध्ये कोण असू शकतो, सगळ्यात महत्त्वाचा माणूस, तर तो अर्थशास्त्रज्ञ आहे. कारण याची तुम्ही जशी जशी हिस्ट्री बघत जाल तर त्या दृष्टीने तुम्हाला कळेल की एका माणसाने एक कॉन्सेप्ट दिला आणि पूर्ण देशाचा खाण्यापिण्याचा, रोजगारीचा, बेरोजगारीचा सगळे प्रश्न मिटवू शकतो. एवढी ताकद त्या अर्थशास्त्रज्ञामध्ये आहे. त्याच्यामुळे कॉमर्स त्या अँगलने आहे. तुमचा पिंड कसा आहे, तुम्हाला आवड कशात आहे, त्यानुसार तुम्ही ते निवडू शकता. तर हे कॉमर्सच्या वाटा इकडे चालतात. नवीन नवीन सर्व्हिस सेक्टर खूप आता डेव्हलप होतात आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे मेहमान नवाजी ज्याला म्हणतो आपण, आदर सत्कार. तर मग याच्यात हॉटेल इंडस्ट्री आली, टुरिझम आलं, इव्हेंट मॅनेजमेंट आलं. असे कितीतरी सेक्टर्स आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्या तरी ग्रुपचे काम स्वतः करून देता. याला हॉस्पिटॅलिटी सेक्टर म्हटलं जातं. तर याच्या अंतर्गत खूप सारे करिअर्स डेव्हलप होतात. प्रत्येक गोष्टीची गरज आहे लोकांना. आता वेळ कोणाला नाही आहे. प्रत्येकाकडे स्वतःचा बिझनेस आणि त्याचा व्याप इतका मोठा आहे की त्याच्या घरी लग्न जरी असेल तर तो त्याच्यासाठी वेळ देऊ नाही शकत. मग तो पैसा कितीही देऊ शकतो. तर अशा वेळेस तुमचं इव्हेंट मॅनेजमेंट कामात येत असतं की तुम्ही तो पूर्ण इव्हेंट घेऊन घेतला, त्याचे जे काही कॉस्टिंग येणार आहे त्याला सांगितलं आणि पूर्ण इव्हेंट पाहुणे आले त्यांच्या स्वागतापासून जे काय अरेंजमेंट करायची ती सगळी करून देणे म्हणजे इव्हेंट. नुसतं लग्न हेच नाही आहे, मोठे मोठे पॉलिटिकल फंक्शन्स होत असतात, मोठे मोठे कार्यक्रम, या सगळ्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट्स असतात. ठीक आहे ना. तर हे इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी हा खूप मोठा एक सेक्टर आहे. हा एक सेक्टर. त्याच्या व्यतिरिक्त एक सोशॉलॉजीवाला सेक्टर आहे जो पॉलिटिकलकडे वळतो. थोडासा पॉलिटिकल सायन्स, म्हणजे ज्याला एखाद्याला आवड राजकारणात आहे. आता या इतक्या बसलेल्या विद्यार्थ्यामध्ये होऊ शकते भविष्यात 20-25 वर्षांनी एखादा आमदार बसलेला असू शकेल, आहे ना. आपल्याला त्याची कल्पना आज नसते. जसं जसं तो त्याच्यामध्ये रुजत जाईल, त्याच्यामध्ये जाईल, तेव्हा त्याला हळूहळू कळतं. आम्ही 81मध्ये जेव्हा क्लासमध्ये होतो तर आमच्या क्लासमधला एक जण आता आमदार बनण्याच्या स्टेजला आहे. म्हणून मला ते डोक्यात आलं की प्रत्येकाचे अंग वेगवेगळे असतात. तर त्याचा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास खूप चांगला असायला पाहिजे. म्हणजे त्याला राजकीय सगळं कळलं पाहिजे, सायकॉलॉजी कळली पाहिजे, म्हणजे तो आर्ट्सकडे वळला पाहिजे. आणि सोबत त्यांनी सोशॉलॉजीचा अभ्यास भरपूर केलेला पाहिजे, सामाजिक शास्त्रांचा. तर हे एक करिअर त्या ठिकाणी जाणारं आहे. याच्या व्यतिरिक्त खूप सारे करिअर्स आहे. म्हणजे त्याची यादी अशी न संपणारी आहे. तुमच्या मनात जे काही येईल की तुम्हाला ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवड आहे. हां, स्पोर्ट्स आणि पर्सनॅलिटीवाला एक मोठा करिअर आहे. पुन्हा स्पोर्ट्स आणि पर्सनॅलिटीमध्ये काही तुम्ही स्वतः जाऊन स्पोर्ट्स खेळा असं नाही आहे. तुम्ही स्पोर्ट्स खेळणाऱ्यांच्या अरेंजमेंट करून देणे, त्यांना गाईड करणे, कोचिंग करणे, त्यांच्या मेडिकलच्या सेवा पुरवणे, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्था करणे, खूप सारे वेगवेगळे करिअर आहे. स्पोर्ट्स सायन्स नावाचा एक BSc आलेला आहे. त्या स्पोर्ट्स सायन्समध्ये तुम्ही स्पोर्ट्सवर लोकांचे पूर्ण अरेंजमेंट करून देता. तर ते थोडंसं मेडिकलसारखं आहे.
म्हणजे त्याची पूर्ण फिजिकल केअर करणे हा स्पोर्ट्स सायन्सचा विषय आहे. इव्हेंट मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये आहे. तुम्ही स्वतः नवीन काही कन्सेप्ट काढून त्यांच्याकडून खेळाडू बोलवून काही करू शकता. म्हणजे स्पोर्ट्स अँड हेल्थ. नंतर फिजिकल फिटनेसचा एक खूप मोठा विषय आहे. लोक सध्या धावपळीच्या जगात आहे. फास्ट फूडचा जमाना आहे. जंक फूड आणि फास्ट फूड, त्याच्यामुळे प्रत्येक जणाला वेळ नाही आहे. ते सगळेजण या गर्ततेत फसत चाललेले आहेत. म्हणजे कोणाला फूड घरी घरचं अन्न खावं असं जे आपण म्हणतो, जे बॉडी टिकते. जुने लोक 80, 90, 100 वर्षाचे व्हायचे तरी त्यांचे चालणं फिरणं व्यवस्थित राहायचं. पण आता असं म्हणतात 60ला गेला की तो माणूस जवळपास थकून जातो. तर हे जे फूड चेंजेस झाले, मग याची केअर करणारं कोणीतरी पाहिजे. म्हणजे याची गरज खूप लोकांना पडणार आहे, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल एक त्याला सप्लाय करणारा म्हणा किंवा गाईड करणारा तो न्यूट्रिशनल प्लॅनर असतो. फूड प्लॅनिंगवाला आहे, डाएट कंट्रोलवाला आहे, फिजिकल फिटनेसवाले एक्झरसाइजेस आहे, त्याचे क्लब चालवणारा माणूस असेल. असे त्याच्यामध्ये खूप सारे करिअर्स बनतात. याच्या व्यतिरिक्त आपण अजून जसा असा विचार करत जाऊ तर एक इंजिनिअरिंग पकडलं तर नुसतं तुम्ही जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पकडलं तर इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा अमर्याद गोष्टी आहेत. जुन्या काळामध्ये 8-10 मॉडेल्स असायचे की रेडिओ कसं चालतो, हे कसं चालतो. आता प्रत्येक दिवशी एक नवीन इन्स्ट्रुमेंट मार्केटमध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्याला स्कोप पण खूप तेवढा आहे. तुमच्या डोक्यामध्ये बरेचसे जण इंजिनिअरिंगकडून स्वतःचा व्यवसाय करतात. हे पण एक मॉडेल चांगलं आहे लाईफमध्ये निवडण्यासाठी, की ज्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग केलेलं असेल, ते पूर्ण नॉलेज घेतलं आणि त्या बेसची एखादी इंडस्ट्री शोधून काढली की जे लोकांना एकदम सोप्या पद्धतीने काम करून देणार आहे. एक उदाहरण, समजा मेकॅनिकल इंजिनियर कोणी असेल, आज सगळ्या कार व्हेकल्स सगळं चालते आहे, पण तुमच्या डोक्यात एखादा असा पर्याय आला की ज्याच्यामध्ये विजेचा वापर न करता किंवा पेट्रोलचा वापर न करता तुम्ही काहीतरी करता. कोणी असं वाईल्ड थिंकिंग करायचं असते याच्यात, एकदम वाईल्ड थिंकिंग, की हे होऊ शकेल का, ज्याचा लोकांवर विश्वास बसतच नाही. अशा गोष्टीचा पहिले विचार करा. म्हणजे कसं की पाण्यावर आपल्याला गाडी चालवायची. आता हे कोणी पहिल्या प्रथम क्षणी काय म्हणेल की बा मला ते पॉसिबलच नाही आहे पाण्यावर गाडी. पण मग आपण त्याच्यात विचार जेव्हा करत जाऊ तर मग काहीतरी विचार करू की पाणी म्हणजे नेमकं काय आहे. तर पाणी म्हणजे H2O आहे, म्हणजे त्यात हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. मग मी याला सिग्रिगेट करू शकतो का, तर त्यातला हायड्रोजनचा काही वापर करू शकतो का. म्हणजे थिंकिंग सुरू झालं तुमच्या डोक्यामध्ये आहे ना. तर जिथं लोकांचं थिंकिंग थांबते तिथं आपलं सुरू झालं पाहिजे, तेव्हा खरे करिअर्स घडत असतात. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आता बघा, एक व्हॅक्यूम ट्यूबसारखी एक ट्रेन येते, त्याला लूप ट्रेन काहीतरी म्हणतात. ती अशी राहणार आहे की एक मोठी पाईपलाईन अशी समजा या क्लास एवढी लांब, आणि अशी कलकत्त्यापासून मुंबईपर्यंत जमिनीच्या आतमधून पाईपलाईन टाकली आणि तिकडनं एक ट्रेन निघली. ती ट्रेन त्या पाईपलाईनला कुठंच टच न करता सेंटरमधून जाणार आहे, त्या पाईपलाईनच्या व्हॅक्यूममधून. त्याला एअर प्रेशरनी सेंटरमध्ये मेंटेन केलेलं असतं. ती ट्रेन तिथून निघेल, विमानाच्या स्पीडने मुंबईला पोहोचेल. समजा 1200 किलोमीटरचा स्पीड पर आवर, तर ती मुंबईला पोहोचेल. असा कन्सेप्ट आलेला आहे. जपानमध्ये हे सगळे टेक्नॉलॉजीज येतात. आता आपण हा कन्सेप्ट ऐकला की असा कन्सेप्ट असू शकतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समजा ही कलकत्त्याहून गाडी मुंबईला निघाली, तर समजा नागपूरला काही लोकांना त्याच्यात उतरायचं आहे आणि नागपूरहून काही लोकांना बसायचं आहे, तर हे पॉसिबल आहे का गाडी न थांबवता? गाडी न थांबवता पॉसिबल आहे? नॅचरली आपल्या डोक्यात काय आलं की इम्पॉसिबल आहे. पण पहिले हे तुम्ही मनाला म्हणा की नाही, पॉसिबल आहे. काय आहे सध्या मला माहीत नाही, पण पॉसिबल आहे. हा पहिले समज स्वतःचा पहिले दुरुस्त करा. जेव्हा आपण असं म्हणतो ना की हे पॉसिबल आहे, तेव्हा मग आपण विचार करतो की कसं पॉसिबल आहे. मग आपण विचार करता करता काहीतरी सोल्युशन निघेल. मग आपण विचार करू शकतो की कदाचित त्याला 10 डबे असतील, तर एखादा डबा जे नागपूरला उतरणार आहे त्यांचा स्पेशल भरला कलकत्त्याहून, की नागपूरला उतरणारे सगळे या डब्यात बसा, आणि नागपूरच्या 500 किलोमीटर आधीच तो डबा त्या गाडीपासून डिटॅच होऊन जाईल आणि तो हळूहळू जाऊन नागपूरला थांबेल. ती गाडी थांबली का ओरिजिनली? नाही, पण हे लोक उतरले. तसेच नागपूरहून जे चढणारे होते, ती गाडी जेव्हा तिकडनं येत असेल तर नागपूरहून एक डबा स्वतंत्रपणे निघेल आणि तो पुढे जाऊन कुठे ना कुठे त्या गाडीला जाऊन अटॅच होऊन जाईल. म्हणजे जे उतरणारे चढणे होते त्यांना काही असे हवेत उड्या नाही मारावं लागल्या उतरायसाठी, पण पॉसिबल झालं. म्हणजे आता हे माझा विचार झाला, मी तेवढा विचार केला. होऊ शकते तुमच्या डोक्यात अजून वेगळा विचार येईल. तर थिंकिंग पहिले सगळ्यात पहिले थांबवू नका. कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल आहे हे मान्य करूच नका. कारण असं म्हणतात की जो वयाच्या 14पर्यंत 14 नंतरही सगळ्या गोष्टी मान्यच करतो, तो सहसा जीवनात प्रगती करतो. मान्यच करतो हे जे वाक्य म्हणतो आहे याच्यात जरा धोका पण आहे. याचा अर्थ घरी गेल्या आई बाबा म्हणाले की मी ऐकत नाही, असं नका करू. मान्य करतो म्हणजे कोणी काहीतरी सांगितलं तर पटकन त्या गोष्टीवर एकदम ॲक्सेप्ट नका करू. पहिले तिथं फिल्टर लावा आपल्या डोक्यामध्ये
की अशी गोष्ट खरंच सत्य असेल का, असं होऊ शकेल का, म्हणजे स्वतःचा लॉजिक लावणं गरजेचं आहे. मग तुम्हाला आपोआप करिअर दिसायला लागतं. ज्या गोष्टी जगात नाही अशा 50 वर्षांनी कितीतरी गोष्टी राहणार आहे की नाही. जसं आत्ता तुम्ही जर पाहिलं तर हे कॉम्प्युटर तेव्हा मोबाईल कुठे होता, म्हणजे मोबाईलमध्ये वायरलेस सगळं चाललेलं आहे. 30-35 वर्ष आधी आलं तर कोणी जर म्हटलं असतं की असं यंत्र माझ्या खिशात राहील आणि जे रेकॉर्डिंग करत असेल, जे गाणी लावतो आहे मी, फोटोही काढतो आहे, तर कोणीच पॉसिबल म्हटलं नसतं 35 वर्षात. असंच अजून 35 वर्षानंतर तुम्ही जेव्हा माझ्या वयाचे व्हाल तेव्हा तुमच्या लाईफमध्ये काय काय असे गोष्टी आलेल्या असतील याची कल्पना कोणी ना कोणी तर मानव करणार असेल ना. तर ते करा. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा गोष्टी विचार करायला लागता ना, तर मग त्यातून तुम्हाला अशा अनेक गोष्टी भेटू शकतात. तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात की मला सगळ्या गरीब लोकांचा प्रश्न मिटवायचा आहे. आता एक साधा विचार मी तुम्हाला सांगितलं की सगळं गरीब लोकांचा प्रश्न मिटवायचा आहे, मग आता मी काय करू शकतो. मग काय करू शकतो म्हटल्यावर मग तुमचे विचार चालू होईल की तुम्ही त्यांचा प्रश्न मिटवायचा आहे तर 2-4 रस्ते आहे. एक तर पॉलिटिकलमध्ये जा, पंतप्रधान बना आणि त्यांच्यासाठी काही करा. दुसरी गोष्ट अशी आहे की असा काही रिसर्च करा की या श्रीमंत लोकांनी, मोठ्यांनी, गव्हर्नमेंटने त्याला काही दिलं नाही दिलं तरी तो त्याचं आपलं करून खाऊन घेऊ शकेल, आहे ना. म्हणजे असे अनेक रस्ते तुमच्या डोक्यात येतील. एक मोठा सेक्टर आहे गव्हर्नमेंट सेक्टर. मी बघा सांगताना जो राहिलो की जॉब करण्याचा 2 सेक्टर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर. तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करूनसुद्धा आपण खूप साऱ्या लोकांना मदत करू शकतो. असे पण जसे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टर्स असतात ज्याच्यामध्ये IAS IPS अशा ज्या पोस्ट आहे की ज्या की पोस्ट असतात जिल्ह्यातल्या, त्या लेवलला जाऊनसुद्धा तुम्ही किती साऱ्या लोकांना मदत करणे हे सुद्धा करू शकता. ओके. तर हे ओव्हरऑल थिंकिंग तुमची प्रोसेस कंटिन्यू राहिली पाहिजे. जसं जसं तुमचं थिंकिंग होईल तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न येतील, प्रश्न आले की तुम्ही त्याचे सोल्युशन काढा. तर ही प्रोसेस थांबू देऊ नका. 11वी-12वीला ज्यांना पुढे काही जॉब्स करायचे आहे तर सायन्स ही मेजर फील्ड आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. पण ज्यांचे अंग सायन्सला कठीण जात आहे त्यांना कॉमर्सच्या पण खूप साऱ्या वाटा आहे आणि आर्ट्सच्या पण वाटा आहे. कोणचंही फील्ड हलकं भारी काही नसतं आहे. आपल्याला कुठलं करिअर पाहिजे आणि त्या करिअरमध्ये आपण किती आनंदी राहणार आहोत किंवा किती मोठं करिअर बनू शकते हे प्रत्येकाचं आपल्या आपल्या आवडीनिवडीवर डिपेंड असतं. ओके. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता.